ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. तर एका समाजाचं काढून दुसऱ्याला द्यायचं असं सरकारचं काम नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. ज्या घटनेशी माझा संबंध नव्हता त्यावरून 250 दिवस माझी मीडियावर ट्रायल चालली. त्या दिवसात मी 2दा मरता मरता वाचलो. धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त. मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही, तोवर निवडणुका घेऊनच दाखवा. निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा. मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा. राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा. आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी केंद्राकडून आणखी 1566 कोटी रुपये मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहांचे आभार. एनडीआरएफचा दुसरा हप्ता म्हणून निधीला मान्यता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आमदार रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांचं आज संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या मंदिर प्रवेशद्वारावर उपोषण. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचं आज राज्यभर पिठलं भाकरी आंदोलन. सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी केल्याचाही आरोप. शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ. खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट. व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक. मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये गोमूत्र शिंपडून निषेध.